मित्रांनो, ब्लाउज कटिंग करण्यासाठी आपल्याकडे अशा पद्धतीचा हा कापड आलेला असतो। हा कापड जवळपास 80 ते 85 सेंटीमीटर पर्यंत असू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमी देखील असू शकतो। तर अशा पद्धतीचा हा जो कापड असतो, तर ब्लाउज कटिंग करण्यासाठी किती इंचावरती आपल्याला फोल्डिंग घालायची आहे या बाबतीत आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आपल्याला ब्लाउज कटिंग करण्याकरता ही फोल्डिंग किती इंचावरती घालायची, तर ही फोल्डिंग घालण्यासाठी आपल्याला छाती भागिले 3 इंच करून घ्यायचा आहे। छातीचा आपल्याला तिसरा भाग करून घ्यायचा आहे। छातीचा तिसरा भाग केल्यानंतर आलेले जे माप असेल त्या मापामधून आपल्याला पाऊण इंच कमी करून घ्यायचं आहे। पाऊण इंच कमी करून घेतल्यानंतर आपल्याकडे जे ही माप येईल त्या मापाची फोल्डिंग आपल्याला करून घ्यावी लागत असते आणि त्या फोल्डिंगमध्ये आपला पूर्ण ब्लाउज हा व्यवस्थितरित्या बसून जात असतो। तर ही फोल्डिंग समजून घेण्यासाठी आपण 34 इंच चेस्ट उदाहरण म्हणून घेऊया। त्या 34 इंचचा तिसरा भाग हा जवळपास 11.25 इंच येत असतो। तर या 11.25 इंचमधून आपण पाऊण इंच कमी केल्यानंतर आपल्याकडे 9.5 इंचचे 10.5 इंचाचे माप हे उरते। तर हे 10.5 इंचाचे माप जे आलेले आहे तेवढीच फोल्डिंग आपण या ठिकाणी या बाजूने जे तोंड उघडे असते त्या बाजूने आपल्याला ही फोल्डिंग घालून घ्यायची आहे। तर या ठिकाणाहून आपण 10.5 इंचावरती ही फोल्डिंग घालून घेणार आहोत। मित्रांनो, कितीही इंचाची चेस्ट असली तर याच पद्धतीने आपल्याला फोल्डिंग घालण्याकरता माप काढून घ्यायचे आहे। या पद्धतीने छातीचा तिसरा भाग करून त्यामधून पाऊण इंच ते 1 इंच आपल्याला हे कमी करून घ्यायचे आहे आणि अशी फोल्डिंग ही घालून घ्यायची आहे। ही फोल्डिंग आपण 10.5 इंचावरती 34 चेस्ट करता घातलेली आहे। या पद्धतीने आपण फोल्डिंग घातल्यानंतर उदाहरण म्हणून आपण 13 इंच ब्लाउज आहे तर त्याची 1 इंच मार्किंग करून घेऊया। ही 14 इंचावरती उंची करता आपण मार्किंग टाकलेली आहे। मोंडा खोलीसाठी आपण 5.5 इंचाची दुसरी मार्किंग टाकून घेऊया। त्यानंतर मित्रांनो, 34 इंच आपण उदाहरण म्हणून घेतलेला असल्यामुळे या ठिकाणी 34चा चौथा भाग 8.5 इंचावरती छातीचे मार्किंग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन हे टाकून घेतलेले आहे। उदाहरण म्हणून 28 इंच ही कंबर घेऊया। कमरेचा चौथा भाग 7 इंच, 1 इंच डॉट पॉईंट आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने आपण हे मार्क टाकून घेतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता 10.5 इंचाची जी आपण फोल्डिंग पाडलेली आहे तर ही फोल्डिंग आपल्याला 34 इंच चेस्टसाठी पूर्णपणे पुरलेली आहे आणि 8.5 इंच ही जागा शिल्लक उरलेली आहे। अशाच पद्धतीने आपण इतर चेस्ट करता देखील माप टाकून त्याचा तिसरा भाग करून घेऊ शकतो आणि तिसऱ्या भागातून पाऊण ते 1 इंच कमी केल्यानंतर आपल्याला ही फोल्डिंग घालावी लागत असते। तर मित्रांनो, आपल्याला देखील अशा पद्धतीची फोल्डिंग यायला हवी याकरिता हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, किती इंचच्या चेस्ट करिता किती रुंद कटोरी बसावी याचा देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो। तर मित्रांनो, आपल्याला छातीचा 6वा भाग करून घ्यायचा असतो आणि 6व्या भागामधून जे आलेले उत्तर असते छातीचा 6वा भाग भागिले छातीचा 6व्या भागातून आपल्याला 1/2 इंच मायनस करून आलेले जे माप असते ते माप आपल्याला कटोरीच्या या मापाकरता टाकावं लागत असते। येथपासून तेथपर्यंत ही जी माप येत असते तेवढीच कटोरी आपल्याला त्या चेस्टच्या ब्लाउजमध्ये बसवावी लागत असते। उदाहरणार्थ, आपली जर 36 इंचची चेस्ट असेल तर 36चा 6वा भाग हा 6 इंच येतो आणि 6 इंचामधून आपण 1/2 इंच मायनस केल्यानंतर आपल्याला 5.5 इंच हे माप मिळते। म्हणजेच 36 इंच चेस्टसाठी आपल्याला या ठिकाणी 5.5 इंचाची लांबी असणारी कटोरी ब्लाउजमध्ये बसवावी लागते। याचप्रमाणे आपण कोणतीही चेस्ट असली तर त्याचा 6वा भाग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला 1/2 इंच
मायनस करून घ्यायचं आहे. मायनस करून घेतल्यानंतर आपल्याकडे जेही माप उरेल तेवढीच कटोरी आपल्याला त्या ब्लाऊजमध्ये बसवावी लागणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्याला शोल्डर किती ठेवायची, तर शोल्डर देखील आपण याच पद्धतीने छातीचा 6वा भाग मायनस अर्धा इंच करून त्या ब्लाऊज करता शोल्डर आपण टाकू शकतो. आणि मोंढा देखील याच पद्धतीने आपण छातीचा 6वा भाग मायनस अर्धा इंच करून शोल्डर पासून ते मोंढ्यापर्यंतचे माप हे मोंढ्या खोलीसाठी टाकू शकतो. या ठिकाणी आपण 5.5 इंचाची जर मोंढा खोली टाकली तर आपला मोंढ्याचा आकार देखील पूर्णपणे बसतो. त्या मोंढ्याचा जोही राऊंड आपल्याकडे आलेला असेल तो मोंढ्याचा राऊंड व्यवस्थितरित्या या 5.5 इंचामध्ये बसून जातो. आता 14.5 इंचाचा जर मोंढा असेल तर बरोबर त्या मापामध्ये आपला 14.5 इंचाचा मोंढा पूर्णपणे बसून जातो. 7.25 इंच या ठिकाणी आलेले आहे, तर बरोबर 14.5 इंचाचा मोंढा या ठिकाणी व्यवस्थितरित्या बसतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ब्लाऊजची फोल्डिंग आपल्याला घालावी लागत असते. त्याचप्रमाणे कटोरी किती इंचाची बसावी हे देखील मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेले आहे. याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा.